गुड मॉर्निंग सर्वांना आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर चला आजची दिवसाची सुरुवात झाली इथून, म्हणजेच बेदाण्यापासून, जे की मी बदाम आणि अक्रोड आणि काळे मनुके भिजत घातले होते रात्री, ते खाऊन घेतले। त्यानंतर हे मी पाणी गरम केले। आता थोडं इकडे तिकडे काम करताना टाइम जातो म्हणून मी थोडं जास्त गरम करते, म्हणजे मी जोपर्यंत पिते तोपर्यंत ते थोडंसं नॉर्मल स्टेजला आलेलं असतं। तर इथे मी काय केलंय, गरम पाणी 1 ग्लास घेऊन त्यामध्ये मी अर्धा चमचा मध टाकले। तुम्ही कोणत्याही ब्रँडचं मध वापरू शकता। इथे मी सफोलाचं आहे मे बी माझं। एवढं करेपर्यंत मला वाजले 9:30। आमचं घड्याळ 15 मिनिटं पुढे आहे, कारण कधीही गडबड होते त्यामुळे मी पुढे लावते घड्याळ। मग 9:15 वाजले होते। त्यानंतर आता नाश्त्यासाठी काय बनवायचं, मग वजन कमी करायचं आहे किंवा नियंत्रणात तरी राहिलं पाहिजे वजन, अशा दृष्टीने मी डाएट फॉलो करते सध्या तरी। मग इथे मी एक पॅन घेतलाय नॉनस्टिकचा, तुम्ही कढई घेतली तरी चालेल किंवा कोणताही एखादं भांडं घेतलं तरी चालेल, जे तुम्ही गॅसवरती ठेवून त्यामध्ये हे रोस्ट करायचं। बघा इथे मी रात्री भिजत घातलेले हरभरे आहेत, हे साधारण 50 किंवा 40 ग्रॅम असतील। त्यानंतर इथे काय करायचं, पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलं अर्धा चमचा, त्यामध्ये जिरे मोहरी आणि आपले हे हरभरे टाकून घेतले, त्याला छान रोस्ट केलं, म्हणजे इकडून तिकडून पलटी मारून घेतलं उलताण्याने। त्यानंतर इथे मी सोया चंक्स घेतलेत, त्याला मी पाण्यात भिजत ठेवले। आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं हे आपल्या हरभरे जे आहेत यामध्ये। आता इथे मी हरभरे घेतले, तुम्ही मटकी मूग हिरवे हे पण घेऊ शकता किंवा छोले असतात जे काबुली चणे म्हणतात त्याला, ते पण घेऊ शकता। तुम्ही कोणत्याही प्रकारचे कडधान्य घेऊ शकता, पण जास्त बघायला गेलं तर हरभरे, काबुली चणे म्हणजे छोले, त्यानंतर हिरवे मूग मटकी, यामध्ये खरंच खूप प्रोटीन असतं आणि डाएट जे म्हणजे वेट लॉससाठी आपण हे वापरू शकतो खाण्यासाठी। जेव्हा तुम्ही वेट लॉस करताय त्यामध्ये तुम्ही कडधान्य कोणत्याही प्रकारचे वापरले तरी चालतं। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्याला मोड आणायचे, म्हणजे आदल्या रात्री जेव्हा तुम्हाला सकाळी खायचं म्हटल्यावरती तुम्ही आदल्या दिवशी सकाळी त्याला भिजत घालायचे आणि संध्याकाळी एका सुती कापडामध्ये त्यांना बांधून ठेवून त्यांना मोड आणायचे, आणि मोड आलेले सकाळी कडधान्य तुम्ही असे ब्रेकफास्टसाठी म्हणजेच नाश्त्यासाठी यूज करू शकता। आता इथे मी काय केलं, हरभऱ्याला तेलामध्ये मस्त रोस्ट करून घेतलं जिरे मोहरी सोबत, त्यामध्ये मीठ टाकलं। मीठ टाकल्यानंतर मी थोडीशी किंचितची हळद टाकून घेतली, जेणेकरून थोडीशी टेस्ट थोडी वेगळी येते। मी इथे तिखट वगैरे अजिबात वापरलेला नाहीये, थोडासा चाट मसाला घेतला त्याने टेस्ट छान येते म्हणून। त्यानंतर इथे मी जे सोया चंक्स पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते मी उकळून वगैरे घेतले नाहीयेत, कारण मला असे पण सोया चंक्स आवडतात खायला, म्हणून तुम्हाला जर हवे असतील किंवा तुम्हाला असे आवडत नसतील तर तुम्ही त्यांना पाण्यामध्ये उकळून घेऊन कट करायचे। मी सुरीने इथे कट करून घेतले आणि ते आपल्या हरभऱ्यांसोबत आता परताव्याला मी पॅनमध्ये टाकून घेतलं। तर हे आपलं रेडी आहे, हा ब्रेकफास्ट तुम्ही करू शकता सकाळच्या वेळेस। त्यानंतर आता याच मी पॅनमध्ये भाजी करणार आहे दुपारसाठी। इथे मी जिरे टाकून घेतलं तेलामध्ये। आता आज मी भाजी करते चवळीची। तुम्हाला चवळीची भाजी माहीत नसेल तर तुम्ही मंडईमध्ये गेलात तर चवळीची भाजी म्हटलं तरी पण भेटते। तुम्ही चवळीच्या भाजीऐवजी कोणतीही मेथीची भाजी, शेपूची भाजी, त्यानंतर चुका, लाल माठ अशा भाज्या, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, हिरव्या पालेभाज्या भेटतात, त्यातली कोणतीही एक पालेभाजी तुम्हाला हवी तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवू शकता। इथे मी सकाळची म्हणजेच दुपारचा टाइम असल्यामुळे मी सुक्की भाजी करते। तर इथे मी काय केलंय, जिरे मोहरी टाकून घेतली, त्यानंतर लसूण चॉप केला होता थोडासा तो टाकून घेतला। तुम्ही लसूण ठेचून टाकलात तरीही चालेल किंवा लसूणची पेस्ट टाकली तरी पण चालेल, पण ताजा लसूण हा मी चॉप करून टाकते, त्यामुळे त्याची सर्व टेस्ट आपल्या भाजीला येते। आता इथे मी 2 मिरच्या घेतल्या होत्या मीडियम उभ्या, त्या कट करून टाकल्यात, त्या छान परतेपर्यंत आपल्या भाजी टाकायची नाहीये। आता इथे छान मिरची आणि लसूण मी परतून घेते। आता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या भाजीऐवजी कोणती रस्सा भाजी पण करू शकता, पण सुक्की भाजी मी प्रेफर करते डाएटसाठी, तर तुम्ही पण नक्की हे फॉलो करू शकता। मेथीची भाजी पण उत्तम आहे सकाळच्या जेवणासाठी। फक्त काय करायचं, तुम्हाला शेंगदाण्याचं कूट किंवा इतर साहित्य जे आहे ते थोडंसं अवॉइड करायचं किंवा कमी टाकायचं आहे। इथे मी बनवते तरी पण मला 2 चमचे किंवा 1.5 चमचा दाण्याचं कूट म्हणजे शेंगदाण्याचं कूट लागतंच। इथे मी चवळीची भाजी स्वच्छ नीट करून घेतली होती रात्री, मी ताजी भाजी आणली होती मंडईतून, ती स्वच्छ नीट केली होती रात्री, फ्रीजमधून काढून मी तिला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि नितळायला ठेवलं होतं साईडला। तरी पण थोडंसं पाणी त्याला शिल्लक आहे, पण तुम्ही एक अर्धा पाऊण तास आधी ना भाजी स्वच्छ धुवून ठेवायची नितळायला एखाद्या जाळीमध्ये, किंवा आपली पुरणाची जाळी असते ना, तुमच्याकडे जर जाळी नसेल तर तुम्ही पुरणाची जाळी असेल ना त्याच्यामध्ये ठेवून याला नितळत ठेवायचं। आता मिरची लसूण चांगले भाजून झाल्यानंतर तेलामध्ये मी त्यामध्ये ही चवळीची भाजी टाकून घेतली।
आता ही लवकर शिजली जावी किंवा हिला लवकर पाणी सुटावं म्हणून काय करायचं, मीठ टाकायचं पहिले। आता मी ते परतून घेतले इकडून तिकडून आणि मीठ टाकून घेतले। आता इथे मी व्हाईट मीठ म्हणजेच आपलं पांढरं मीठ न वापरता मी इथे सैंधव मीठ वापरते, म्हणजे पिंक सॉल्ट असतं ते। तुम्हाला जर वेट लॉससाठी हवं असेल तर तुम्ही हे वापरू शकता, असं काही नाही, व्हाईटवालं वापरलं तरी चालेल, पण मी हे पिंकवालं सॉल्ट वापरते। आता मीठ तुमच्या चवीप्रमाणे टाकून घ्या तुम्ही। मीठ टाकल्यानंतर भाजी चांगली शिजून निघते आणि थोडीशी तिची जेवढी क्वांटिटी मोठी दिसते ना त्यापेक्षा थोडीशी ती शिजून कमी होते, म्हणजे जास्त क्वांटिटीची कमी होते। यामुळे मीठ टाकायचं लवकर, भाजी हलवायला वगैरे ज्यांना जास्त भाजी करताय कोणी तर हलवायला वगैरे जमत नाही त्यावेळेस असं मीठ टाकून झाकण ठेवायचं किंवा एखादं ताट ठेवून द्यायचं, भाजी मस्त शिजली जाते। आता वेळ येते ती म्हणजेच तुम्ही यासोबत काय खाऊ शकता, तर तुम्ही चपाती खाताय किंवा भाकरी खाताय, काय खाताय हे तुमच्यावरती डिपेंड आहे, पण शक्यतो तुम्ही चपाती जेवढं खाणं अवॉइड करता येईल तेवढं अवॉइड करू शकता। तर चला आता आपली भाजी तर मस्त शिजून झालेली आहे। तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचं घंटीचं जे बेल आयकॉन आहे त्यावरती देखील प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ पोस्ट करेल त्याचे नोटिफिकेशन किंवा अलर्ट तुम्हाला येऊन जातील। तर इथे आता भाजी आपली चांगली शिजून झाली आहे तयार, म्हणून मी काय केलं, यामध्ये एक लहान चमचा आहे माझा पोह्यांचा, तो मी सपाट 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलंय। शेंगदाणे छान भाजून घेतले होते, त्याचं शेंगदाण्याचं कूट आहे हे मिक्सरला ग्राइंड केलेलं, ते कूट मी टाकून घेतलं। आता हे कूट टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आणि झाकण ठेवून याला 1 ते 1.5 मिनिटासाठी परत वाफलू द्यायचंय, म्हणजे भाजी एकदम आतून बाहेरून सर्व मिरची वगैरे सर्व काही शिजून निघतं आणि खाण्यासाठी रेडी होते। आता तुम्ही जर घरी असाल, वर्किंग असाल तर तुम्ही काय करायचं, वर्किंग वुमन असाल तर तुम्हाला तर सकाळीच टिफिन बनवावं लागत असेल, पण जर तुम्ही घरी असाल तर काय करायचं, अशा ह्या भाज्या ज्या आहेत त्या ताज्या ताज्या केल्या ना, म्हणजे जेवायला तुम्ही 12 साडेबाराला बसताय तर तुम्ही काय करायचं, 12 वाजता 12:15 वाजता ही भाजी करायला घ्यायची। फक्त तिला नीट केलेली असल्यावरती किती टाइम लागतो, 10 ते 5-6 मिनिटं लागतात शिजेपर्यंत, ह्या भाज्या लवकर शिजतात। तर अशा प्रकारे तुम्ही लगेच करून गरम गरम खाऊ शकतात। आता भाजी तर रेडी झाली आपली। आता मी तवा ठेवून घेतला गॅसवरती, आता मी करणार आहे भाकर। तर तुम्हाला मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही चपाती जास्तीत जास्त खाण्याचं खरंच अवॉइड करा, चपाती खाऊ नका। मी तर भाकरी प्रेफर करते वेट लॉससाठी। आता इथे मी बनवत आहे नाचणीची भाकर। मी नाचणीची भाकर ही बनवून घेतली बघा, अशा प्रकारे तव्यावरती टाकली। आपला तवा तापला नव्हता म्हणून थोडं 1-2 सेकंद मी थांबले होते। आता भाकर टाकली आहे, थोडंसं तिला गरम होऊ द्यायचं आणि मग हिला आता आपण पाणी लावून घ्यायचं। नाचणीच्या भाकरीमध्ये खरंच खूप प्रोटीन, कॅल्शियम, लोह, आयर्न असतं। तुम्हाला जर हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे देते, तुम्ही नक्की जाऊन बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची माहिती, म्हणजे हे खाल्ल्याने खरंच काय बेनिफिट होतात आपल्याला। तर मला पण माहीत नाही, पण मी गुगल सर्च, यूट्यूब सर्च असं करून मी हे डाएट फॉलो केलं आहे, तर खरंच खूप मला फरक पडला आहे नाचणीच्या भाकरीचा। दररोज दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेस तुम्ही नाचणीची एक भाकर खात जावा, किंवा याच्याऐवजी तुम्ही ज्वारीची, बाजरीची कोणतीही भाकर खाऊ शकता। आता पाणी लावून झाले, भाकर चांगली खालून शेकली गेली आहे, मी पलटी मारून घेते हिला। आता ही भाकर बनवण्यासाठी तुम्ही थोडंसं गरम पाणी वापरा, कारण ही भाकर जी आहे ती खरंच खाली चिपकून बसते, म्हणजेच खाली चिटकते भाकर थापताना। आता दुसऱ्या बाजूने पण भाकर जास्तच भाजली होती थोडीशी, माझ्याकडून थोडं लक्ष लेट गेल्यामुळे भाकर थोडी मध्ये जास्त भाजली होती बघा, तुम्हाला दिसत असेल काळं झालेलं। आणि ही भाकर खायला पण खूप छान लागते। त्यानंतर आता सलाडमध्ये काय काय घ्यायचं, तर सलाडमध्ये तुम्ही बीट, गाजर, काकडी, मुळा अशा प्रकारचं जे फळभाज्या आहेत त्या घेऊ शकता, म्हणजे सलाडमध्ये जे काय घ्यायचं आहे ते। टोमॅटो, तर आज मी घेते बीट आणि काकडी, बीट आणि गाजर घेते, मी काकडी म्हटले, बीट, गाजर आणि मी घेते पेरू आणि मोसंबी, अशा प्रकारचे 4 जे आहेत ते मी घेते प्रकार। ते मी स्वच्छ करून घेतले, कट करून घेतलेत आणि ते एका डब्यामध्ये घेऊन मी ते खाण्यासाठी घेतले होते। हे तुम्ही दुपारच्या वेळेस जेवणाच्या आधी खाऊ शकता, कधी पण जेवणाच्या आधी खायचं सलाड, जेवता नाही खायचं। तर हे अशा प्रकारे तुम्ही डाएट फॉलो करू शकता। मी हे डाएट फॉलो करते, तुम्हाला याचा वापर झाला तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण कळवायला अजिबात विसरू नका। तुम्ही या फळांच्या व्यतिरिक्त दुसरे फळं पण वापरू शकता। इथे मी संत्री, मोसंबी घेतले, तर तुम्ही सफरचंद घेऊ शकता, पपई घेऊ शकता, अशा वेगळ्या प्रकारचे फळं तुम्ही घेऊ शकता। फळांनी पण आपल्या शरीराला खरंच खूप बेनिफिट्स होतात।
ते तर तुम्हाला माहितीच आहे. रक्तवाढीसाठी चांगलं आहे, त्याच्यामध्ये पण प्रोटीन कॅल्शियम असतात. जसं की अननस आहे, वजन नियंत्रित ठेवायला मदत करतं, तुमचं वजन जे आहे ते मेंटेन करायला मदत करतं. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय.